नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचा एक नवीन जी-आर आज म्हणजेच 24 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. आता या जी-आरमध्ये 5223 नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे या जी-आरनुसार. मग आता हा जी-आर कशासाठी काढलेला आहे? नेमकी कोणत्या विभागामध्ये ही 5223 पदं निर्माण झालेली आहेत? म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचंच आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामधील कशामध्ये ही पदं निर्माण झालेली आहेत? या जी-आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे? ती सगळी माहिती आपण पाहूयात. आणि मग आता ही जर नवीन 5223 पदं नव्यानं निर्माण झालेली असतील, तर मग सार्वजनिक आरोग्य विभागाची अगोदरची पदं आणि ही नवीन 5223 पदं असं मिळून एक मोठी जाहिरात प्रसिद्ध होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि MPW रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आरोग्यशास्त्र, तांत्रिक प्रश्न, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्लिश ग्रामर या सगळ्या विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. चला तर मग आता आपण जी-आरमध्ये जी माहिती दिलेली आहे त्याची माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, 24 जून 2026 या तारखेला हा जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. मग आता हा जी-आर कशासाठी आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालय आहेत, उपप्राथमिक आरोग्य केंद्र असतात. तर त्या ठिकाणचं ज्या ठिकाणी बांधकाम 50% जास्त झालेलं आहे, त्या दवाखान्यांमध्ये ह्या जागा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. तर ती सविस्तर माहिती पहा. राज्यातील 50% जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित किंवा श्रेणीवर्धित, आता श्रेणीवर्धित म्हणजे काय माहीत आहे का? ऑलरेडी तिथं हॉस्पिटल आहे. समजा ते 300 खाटांचं हॉस्पिटल आहे, परंतु त्याचं अपडेट करून 500 खाटांचं केलेलं असेल तर त्याला श्रेणीवर्धित असं म्हटलं जातं. आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबत. आता त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे ते पहा, की प्रस्तावनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग संदर्भ क्रमांक 4 ते 17 आणावे, म्हणजे वर जे दिलेले आहे संदर्भ ते तसेच विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित केलेल्या विविध आदेशान्वये सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यातील विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास अथवा आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी ज्या आरोग्य संस्थांचे बांधकाम 50% व त्यापेक्षा अधिक पूर्ण झालेले आहे, शासन निर्णय संदर्भ क्रमांक 18 मधील अटी आधारे अशा उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय इत्यादी आरोग्य संस्थांकरिता आवश्यक असणाऱ्या 259 रुग्ण संस्थांसाठी, अशी एकूण किती रुग्णालय माहिती आहे का? 259. तर रुग्ण संस्थांसाठी आवश्यक पदांच्या आकृतीबंधास उच्चस्तर सचिव समितीने मान्यता दिली आहे. सबब, राज्यातील ग्रामीण भागातील जनतेस रुग्णसेवा उपलब्धतेकरिता नवनिर्मित किंवा श्रेणीवर्धित रुग्ण संस्थांसाठी संदर्भ क्रमांक 1 ते 3 आणावे, निश्चित आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय पहा बरं. राज्यातील 50% व त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेल्या नवनिर्मित व श्रेणीवर्धित एकूण 259 रुग्ण संस्थांसाठी शासन निर्णय संदर्भ क्रमांक 1 ते 3 मधील पदांच्या आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या 7,955 पदांपैकी, म्हणजे हे जे 259 रुग्ण संस्था आहेत ना, त्यासाठी 7,955 पदं आवश्यक आहेत. पण त्या पदांपैकी वेळोवेळी उच्चस्तरीय सचिव समितीने यापूर्वी मान्यता केलेली 2,732 पदे वगळून, म्हणजे ह्या 7,955 पैकी 2,732 पदे वगळलेली आहेत. ती वगळून मंजूर केलेली 5,223 पदे नव्याने निर्माण करण्यास व आरोग्य संस्थांचे कामकाज सुरू करण्यास मान्यता देत आहे. आता त्याच्यामध्ये खाली पहा, असं त्यांनी ते 259 रुग्णालयांची नावं दिलेली आहेत. जसं की जिल्हा रुग्णालय ठाणे 336 खाटावरून 500 खाटा केलेल्या आहेत, म्हणजे ते श्रेणीवर्धित झालेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये कोणकोणती पदं भरली जाणार आहेत, म्हणजे नव्यानं जी पदं, किती पदं निर्माण झालीत
जसं परिसेविका 13, अधिपरिचारिका 41, रक्तपेढी तंत्रज्ञे, क्ष किरण तंत्रज्ञे, प्रयोगशाळा तंत्रज्ञे, औषध निर्माता असं जे किती पदं नव्यानं निर्माण झालेली आहेत त्यांची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचं वेतन किती आहे त्याचीसुद्धा माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि ही खूप मोठी पी-डी-एफ आहे. आपलं जे व्ही-ए-जे अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर ही पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही ही सगळी माहिती पाहू शकता. आता खरंच ही जी नवीन पदं निर्माण झालेली आहेत 5223 ही पदं नव्या जाहिरातीमध्ये जर ॲड झाली, तर निश्चितपणे मोठी जाहिरात प्रसिद्ध होईल. पण आता शासनाने लवकरात लवकर सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध करावी. नुसतं जी-आर बस झाले आता. मुलंही कंटाळलीत. पण जे विद्यार्थी खरोखर अभ्यास करत आहेत, त्यांनी अभ्यास कंटिन्यू चालू राहू द्या. जाहिरात यायची तेव्हा येईल. पण तुम्ही जर कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवलात, तर तुम्हाला जाहिरात आल्यानंतर सक्सेस मिळवण्यासाठी निश्चितच याचा फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.